नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कापूस तणनाशकबद्दल माहिती सांगणार आहे की कोणते तणनाशक चांगले आहेत की ज्याचे आपल्याला रिझल्ट चांगले येतात। तर मी काही तणनाशकाची नावे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्याचबरोबर काही अधिक माहिती पण देणार आहे। तर आपला व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि हो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल, योग्य मार्गदर्शन करेल। तर शेतकरी बांधवांनो, पहिलं तणनाशक म्हणजे टाटा कंपनीचं पॅनिडा ग्रँडी। तर हे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, यामध्ये पेंडामेथिलीन 38.7% हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे। तर या पॅनिडा ग्रँडी या तणनाशकाचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति एकरसाठी 700 ml असं घ्यायचं आहे। आणि या औषधाची फवारणी तुम्हाला कापूस बियाण्याची लागवड केल्यानंतर 48 तासांच्या आतमध्ये फवारणी करायची आहे। तर आपण याला प्री एमर्जन्स हर्बिसाइड म्हणू शकतो। तण उगवण्यापूर्वीच तणांचं संपूर्णपणे नायनाट करणे म्हणजेच प्री एमर्जन्स हर्बिसाइड। तर यासाठी तुम्हाला 48 तासांच्या आतमध्येच ह्या औषधाची फवारणी करायची आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, कापूस लागवड केल्यानंतर 48 तासांच्या आतमध्ये फवारणीसाठी दुसरं तणनाशक म्हणजे BSF कंपनीचं स्टॉम्प हे तणनाशक। यामध्ये पेंडामेथिलीन हे कंटेंट प्रेझेंट आहे। तर या औषधाचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति एकरसाठी 800 ml ते 1 लिटरपर्यंत घ्यायचं आहे। म्हणजे समजा जर तुमच्याकडे 15 लिटरचा पंप असेल तर त्यासाठी तुम्हाला 100 ml असं याचं प्रमाण घ्यायचं आहे। यानंतर तिसरं तणनाशक म्हणजे कापूस पिकासाठी तिसरं तणनाशक म्हणजे UPL कंपनीचं दोस्त सुपर हे तणनाशक। यामध्येही पेंडामेथिलीन हेच कंटेंट आहे। मी अगोदर तुम्हाला 2 औषधं सांगितलेले आहेत, 2 तणनाशक सांगितलेले आहे। तर त्या दोन्हीही तणनाशकमध्ये पेंडामेथिलीन हेच कंटेंट प्रेझेंट आहे। तर आता हे जे दोस्त सुपर हे तणनाशक आहे तर यामध्येही पेंडामेथिलीन हे कंटेंट आहे, कारण हे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे। तर हे कापूस पिकासाठी तणनाशक हे एकदम छान आहे। त्यासाठी तुम्हाला हेच तणनाशक म्हणजे हेच कंटेंट असलेलं तणनाशक तुम्हाला स्प्रे करायचं आहे। तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति एकरसाठी 700 ml असं याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे जे मी तणनाशक सांगितले आहे तर यापैकी तुम्ही कोणते एक तणनाशक मार्केटमधून आणून फवारणी करू शकता, नक्कीच याचे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत। आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की ह्या तिन्ही तणनाशकची फवारणी तुम्हाला 48 तासांच्या आतमध्येच करायची आहे बियाण्यांची लागवड केल्यानंतर। जर तुम्ही तण उगवण्यापूर्वीच जर तणांचा नायनाट केला तर पुढे जाऊन तुम्हाला कापूस पिकाचं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे मिळणार आहे। कारण काय होतं की कापूस या पिकामध्ये जे तण उगतं तर त्याच्यावरती जे रस शोषणारे कीटक असतील, थ्रिप्स असतील, मावा, तुडतुडे, तर यांचा प्रादुर्भाव हा कपाशीच्या पानांवर होतो। तर हे रोखण्यासाठी जर तुम्ही प्री एमर्जन्स हर्बिसाइड जर लवकरात लवकर फवारलं, तातडीने जर फवारलं तर नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन कापूस या पिकामध्ये उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळणार आहे। कारण थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रस शोषणारे कीटक हे प्लॉटमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही। तर याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला ताबडतोब तणनाशक फवारणी करणं हे फार महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत सेंड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। कारण यापुढेही मी असेच शेतीविषयक चांगल्या माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला चॅनल हा नक्की सबस्क्राइब करा।